इहलोकी पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे तो आले अनुभवा पहावे जीवावरुनी पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी तुका म्हणे केला त्याग तुका म्हणे केला त्याग सर्व संग म्हणून पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी पांडुरंगा करू प्रथमना पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलाही सेवक झालो तुमच्या लागणोरी चरणा अहो स्वामी या देवा या वेद करावा अभीर सुखे जन्मांतरे एक बरे इहलोकी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज त्यांचा चार चरणाचा आणि पंढरीच्या वारीचं अनन्य साधारण महत्व सांगणारा जगद्गुरु तुकारामांचा हा प्रासादिक अभंग आहे. आज भगवंताचा प्रिय दिवस हरिदिन आषाढ शुद्ध एकादशी आणि आपल्या वारकरी संप्रदायाची ही पर्वणी आणि त्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आमचे परमस्नेही वैकुंठवासी बलवान महाराज वसाडे आणि त्यांनी या मंदिराची उभारणी केली. त्यांना सहकार्य करणारी सगळी तुम्ही मंडळी माझ्यासमोर आहात आणि हे मंदिर उभा राहिलं
जशी माझी कीर्तनाची सेवा आदरणीय वसाडी महाराजांनी केली तेव्हापासून अगदी ही सेवा 2 वर्षाचा मधला काळ जर म्हणून सोडला महामारीसाठी तर इथं ही सेवा करत आहे. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये माझ्यावरती काही प्रेम करणारी माणसं जी आहे होती त्या आग्रहप्रमाणे मी आवर्जून सांगेन की वसाडी महाराजांचं माझ्यावरती खूप अतिशय प्रेम. ते शब्दात ते किती होतं हे सांगता येणार. आता का होतं काही मी त्यांना दक्षिणाही देत नव्हतो, त्यांच्याकडे गेलो तर फुकट कार्यक्रमही करत नव्हतो, पण अतिशय मनापासून प्रेम माझ्यावरती करणारी व्यक्ती आज आपल्यामध्ये ते नाही. म्हणून माणसाची जाणीव उपस्थितीने तर व्हावीच प्रश्नच, पण खऱ्या अर्थानं माणसाची जाणीव अनुपस्थितीने पण व्हावी. ती व्यक्तीने गैरहजर असेल तर आपल्याला हुरहुर लागली पाहिजे. एवढ्या व्यक्तीमध्ये ती व्यक्ती आपल्याला दिसत नाही, पण का आली नाही ती व्यक्ती म्हणजे अनुपस्थितीने व्हावी. जशी आदरणीय वसाडी महाराजांची धनारी महाराज अनुपस्थितीने जाणीव होते आणि असे वसाडी महाराज ही माणसं ओळखणारे होते. त्यांनी मला त्यांच्या गावाकडं 2-3 वेळा घेऊन गेलो आणि माझ्या काही अडचणी मी त्यांना सांगितली की आपल्याकडे यायचं म्हटलं तर 2-3 दिवस मोठा आहे आणि 2-3 दिवसामध्ये थोडासा माझ्या काही कार्यक्रमाचा नियोजित घोटाळाही होतो आहे कीर्तनाचा. तर मला त्यांनी 2-3 वेळेला विमानानं त्यांच्या गावाला घेऊन गेले. म्हणजे 3 वेळेला त्यांच्या गावाकडे जाण्याचा योग आला. त्यावेळेस त्यांनी 3ही वेळेला मला एक अंध मनुष्य विमानाचं बुकिंग करू शकतो की केवढी क्रांती येऊ शकते. जन्मांध मनुष्य पंढरी क्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या तीरावरती अनंतकोटी ब्रह्मांड पांडुरंगाच्या मंदिराजवळ प्रदक्षिणा मार्गावरती जागा घेऊ शकतो आणि कोटीतली इमारत उभा करू शकतो. दृष्टी नाही आणि त्यांचं हे भरीव काम. माणसाचं आयुष्य किती असतं धनारी महाराज तुम्हाला माहिती आहे. त्यांना किती आयुष्य मिळालं, वयाच्या कितव्या वर्षी गेले, 80 वर्ष पूर्ण आयुष्य मिळालं आणि 81 वर्षाला सुरुवात झाली. पण त्यांचं 80 आणि 81 वर्ष त्यांचे उत्तराधिकारी आहेत. हे 80 आणि 81 वर्ष आयुष्य नाही त्यांचं आयुष्य किती आहे, जोपर्यंत हे मंदिर उभं आहे तोपर्यंत त्यांचं आयुष्य. मनुष्य गेल्यानंतर पाठीमागं जितकं दिवस त्याचं नाव असताना ते खरं आयुष्य असतं. हे लौकिकाचा आयुष्य आहे 80-81. जगद्गुरु तुकाराम महाराजांना तर त्या परिवारातलं आयुष्यमान 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवस मिळालं, पूर्ण 42 वर्षात. एखादा म्हणेल तुकाराम महाराज 42 वर्षाचं आयुष्य परिवारात तर 42 वर्षाचं. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी वयाच्या 22व्या वर्षी घेतली. एखादा म्हणजे 22 वर्षे मिळालं, 22 नाही त्यांना 725 वर्षे आत्तापर्यंत आयुष्य मिळालं. तुकाराम महाराज 425 वर्ष आत्तापर्यंत मिळालं आणि अजून इथून पुढे किती आयुष्य, तर जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत त्यांचं आयुष्य शाश्वत आयुष्य असतं. मनुष्य गेल्यानंतर कीर्ती रूपानं पाठीमागे उभत असतो. कीर्ती जगा
नांदूरला सांगतात गेली दिगंबर ईश्वरी होती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये प्रत्येकाला एक दिवस जाणं भाग आहे. प्रत्येकाला तो सृष्टीचा नियम आहे. मग पाठीमागं काय राहतं तर त्याची कीर्ती राहते. आपल्या मुलाबाळासाठी बायका पोरासाठी आपण तर करतच असतो, पण आपली कीर्ती मग किती दिवस राहते हो? आपल्या पंजोबाचं नाव सुद्धा काही लोकांना सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजचं नाव जर विचारलं तर एवढं बाळ सुद्धा सांगतो. मग काय केलं त्यांनी समाजासाठी? त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही, समाजासाठी केलं. तसं आमच्या बलराम महाराजांनी स्वतःसाठी काही केलं नाही. जे उभा केलं ते समाजासाठी. इथं बायका मुलाचा प्रपंच उभारता येईल. इथं आला तर पंढरीचा वारकरी हरिपाठ करेल, मुक्काम केला तर चंद्रभागेला स्नानाला जाईल, पांडुरंगाचं दर्शन करेल आणि त्याच्याकरता ह्या माझ्या इमारतीचा उद्योग झाला पाहिजे. मनात उदास घेऊन त्यांनी आपल्या वाटचाल केली. असो असे दृष्टीनं जन्मांतर होते, परंतु काहीतरी करण्याची एक धमक त्यांच्याकडे शिकून घ्यावी. असो अशा त्यांच्या पवित्र स्मृतीला नरेंद्र महाराज मी मनापासून अभिवादन करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. अतिशय थोडक्या वेळामध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे, कारण माझा घसा तितका काही मला आज साथ देत नाही. कालपासून पावसात भिजून थोडीशी तब्येत खराब काही इलाज नाही. बलराम महाराज मी काही सक्षम नव्हतं, ते म्हणायचं काही आधारीच पडत नाही. महाराज कसलं त्यांचं नावही बलराम आणि शरीर चांगलं बलराम होतं आणि त्यांची चाणाक्ष बुद्धी होती. आमचा स्वतः माझ्यामध्ये यायचा. प्रत्येक द्वादशीला मला जेवणाचा आनंद त्यांचा असायचा. वेळ असं वेळ दिवस आली यायची आणि त्या शब्दाचं त्याने असं मनगड बघितलं बरं का, तर माझ्या डबल टिबल असलं पाहिजे. ते शरीरात भगवंताची देणगी आहे बिचारायची. आणि मग असं बघितलं तब्येत स्ट्रॉंग आहे म्हणजे त्यांचं किती अवमान होतं. आणि मग एकदा सोबतार आमच्याबरोबर आलाच तर मला म्हणजे तुमचा तो घडतो आला नाही. म्हणजे त्यांना दृष्टी नव्हती, पण त्याचं शरीर बलत नाही की ते अनुमानानं ओळखतं. अशी काही चाणाक्ष बुद्धी त्यांची होती. अजून त्यांनी खूप मला प्रेम दिलं. त्या प्रेमाची मी आता इथे जास्त वाच्यता करू शकत नाही. ते शब्दातील प्रेम आहे. त्याचे साक्षीदार आमचे नरहरी महाराज साक्षीशिवाय बोलू आणि त्यांचा आणि माझा दुवा सोडवण्याचं काम नरहरी महाराजांनीच केलेलं आहे. असो आता त्यांच्या पश्चात मी माझं पहिलंच कीर्तन मला वाटतं. त्यांच्या पश्चात पहिलंच कीर्तन आहे. त्यांचा खूप आग्रह मला कीर्तनाकरता असायचा एवढा. त्यांच्या गावाकडे जरी एकदा कीर्तनाला मी होय म्हणतो तर त्यांचे 8 दिवसाला फोन यायचे. काही काही वेळा त्यांचे फोनच मी घेत नव्हतो, कारण फोन केला तर माझ्या नक्की आलं माझ्यावर म्हणायचं. असो जगद्गुरू तुकोबारांचा हा गोड अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जन्माला येणं म्हणजे दुःखच आहे. अनेका मुलातून महाराजांनी वर्णन केले. या मृत्यूलोकामध्ये जन्म घेणं म्हणजे दुःखच आहे. हा मृत्यूलोक सगळा दुःखानं भरलेला. भगवान स्वतः सांगतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी दिली कवनाचे सवयी कैची सुख निद्रा अंकुरणी. ही प्रमाणात तर अगदी आपल्याला पाठ आहे. नवे नवे म्हणून म्हणून मऊ झाली प्रमाण. दुःख बांधवणी आधी हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कुठे. रात्रंदिवस तळमळ कवना विशरदा दृष्टी देईल निर्मळ. त्या संसाराचं मूळच दुःखाचं आहे.
त्याचं मूळ दुःखाचं आणि मूळ दुःखाचं असेल तर त्याला फळ सुखाचं येऊ शकत आता त्याचं मूळ दुःखाचं या मृत्यू लोकांमध्ये मृत्यू दुःखानं आणि मग दुःखी कोण आहे आपण म्हणून याच्याकडे अंगोली निर्देश करून दाखवावा असं नाही कबीर महाराज म्हणतात जो जो देखे वो दुखला बाबा सुखला सगळे दुःखे त्या दुःखाला आग लागली जंगमापासून जोग्यापर्यंत सगळे दुःखे दुःखाचं त्याचं कारण वेगळं असेल पण दुःख आहे कारण प्रत्येकाची वेगळी मग अशा मृत्यू लोकांमध्ये सुख नावाची गोष्टच नाही मृत्यू लोकांमध्ये सुख नाही तर जन्म घ्यायचंच कशा दुःखानं भरलेलं त्या दुःखाचं वृत्तपुरत वर्णन तुकाराम महाराजांनी अनेक अभंगात ज्ञानोबाने केले नाथरायाने केले नामदेवरायाने सर्व संतांनी प्रथम केला गर्भिवास काय ते संताने सायास दुःख भोगले नवहिमास आलो जन्मासे किती दुःख भोगून आलो महाराज त्या गर्भवासाचं गाणं दुःख वर्णन करतात काय सांगून गर्भीची यातना महाराजांना अशी होती काय ती झाडी आपणच त्यांनी घेतले त्याचा आपण नाही घेतला एक जण चाल म्हटला तुम्हाला दुसरा म्हटला महाराज तमाशातली चाल आहे म्हणलं बघ अरे तमाशातली चाल नाही आपल्या कीर्तनातली चाल त्याने तमाशात घेतली काय गर्भी सांगून गर्भीची यातना किती दुःख आहे मग भोगिता नारायण मऊ समर्मत्र जाना तुझं क्षणोक्षणा घात हे सगळं माहीत आहे महाराज या मृत्यू लोकांमध्ये किती दुःख आहे हे आम्हाला माहीत आहे तेवढं तुकोबारांनी सर्व आम्हाला आपल्याला माहीत करून दिले बाबा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला यायचे एवढ्या दुःखाच्या यातना भुगून यायचे यामध्ये समजा कुणाला नाही सगळ्याला ते दुःख सारखं आहे जन्मा येणे घडे तुकाराम महाराज म्हणतात पातकाचे जन्म ही गोष्ट चांगलीच नाही दुःख नाही क्लेश नाही याच्याबद्दल प्रमाण सांगायचे म्हटले तर आपल्याला 2 तास होणार नाही म्हणून एकच सांगेन हा मृत्यू लोक दुःखानं भरलेला आहे सगळ्यांनी आपापला विचार केला तर लक्षात या मृत्यू लोकांमध्ये कोणच सुखी नाही कधीतरी विनोदाने सांगत असतो त्या मृत्यू लोकांमध्ये कोणी सुखी नाही कबीर महाराजांचं प्रमाण आहे तर दुसरे प्रमाण आपण देत नाही पण जगी सर्व सुखी असा कोण आहे कोण आहे असा दाखवा अखबार होईल कीर्तन सुटल्यावर एक जण मला म्हणाला महाराज तुमच्या प्रमाणाला माझं चॅलेंज आहे अरे बापरे कोण असा आहे की तुम्हाला सुखाचा पत्ता सांगतो म्हटले एक जण सुखेल तुम्ही तरी म्हटला सगळे दुःखे तर एक जण सुखेल म्हणजे कोण आहे मला कानात सांग सगळ्याला सांगू म्हणजे मला त्या मार्गाने जाणार चांगली गोष्ट तर त्याने मला सांगितलं निर्लज्जम सदा सुखी विनोदाचा भाग सोडून द्या या भूतलामध्ये या मृत्यू लोकांमध्ये सुख नावाची गोष्टच नाही पण तुकाराम महाराज सांगतात सुख आहे म्हणून तुकाराम महाराज या भागामध्ये या मृत्यू लोकांना घाबरत असतील लोक जन्म घ्यायला भले भले मुनी मुकुल झाले भेट
दुःखाला घाबरून कोण मुक्त झाले? मुनी मुक्त झाले. मुक्त झाला की पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही. या मृत्यूलोकामध्ये जन्माला येणारे वर्ण हे भयानक आहे. तुकाराम महाराज याला एवढे घाबरले, एवढे घाबरले. महाराज म्हणतात आम्ही त्याला घाबरत नाही, आम्ही त्याला भीत नाही. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा जाता तुकाराने सत्ता निकट प्रभू सेवेची आम्हाला जन्माची भीती नाही. सुखे घेऊ जन्मांतरे एक जन्म सोडा अनेक जन्म. महाराजांनी इकडून जन्माची भीती सांगितली आणि एकीकडून तुकाराम महाराज एकच नाही अनेक जन्म घेईन जन्मांतरे अनेक गोष्टी. तर कशासाठी? या हे लोकांमध्ये या मृत्यू लोकांमध्ये मी जन्म घेईन एक बरे या हे लोकांमध्ये एवढा जरी दुःखानं भरलेला हे लोक असेल तर या हे लोकांमध्ये अनेक जन्म घेईन तुकाराम महाराज. पण कशा करता? तर तुकाराम महाराज त्याचं उत्तर ध्रुपदामध्ये पंढरीची वार करी
पाताळात गेला तर तिथं नाही, स्वर्गात गेला तर तिथं नाही, पंढरीची वारी फक्त या लोकांमध्ये तुकाराम महाराज म्हणतात की मी जन्म घेणार आहे. आणि तो केवळ कशासाठी तर पंढरीचा वारकरी होण्यासाठी घेणार. तुकाराम महाराज म्हटले नाही महाराज होण्यासाठी घेणार आहे. डायरी पूर्ण काळी केवळ मला वारकरी होण्याची संधी प्राप्त होत असेल तर महाराज म्हणतात किती मृत्यू लोकांमध्ये दुःख असू द्यावं, ते दुःख आम्हाला काही करूच शकत. दुःख असलं तर सोडायचं. विरळीच्या प्रकरणात तुकाराम महाराज क्षणभरामी आणि साधे आवी जीवनामध्ये वारी जर घडत असेल तर महाराज मृत्यू लोक किती दुःखानं भरलेला असू दे तो मला काही करू शकतो. पंढरीचा वारकरी त्या वारकऱ्याचा अधिकार तुकाराम महाराजांना मिळतो. आम्ही वारकऱ्याला गबाळ म्हणतो, ज्याला काही उद्योग नाही काम नाही त्याची वारी करावी. महाराजांची बुद्धी तुमची किती होती आणि त्यांनी वारकऱ्याला केवढं स्थान दिले. पंढरीचा वारकरीमध्ये सामान्य नाही, तो अधिकारी आहे. अधिकारीमध्ये सुपर क्लास कर्मचारी नाही, कुठं तर शिपाई पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचा अधिकारी आहे, सामान्य. आणि अशी जर पंढरीची वारी मला घडत असेल, मला वारकरी होण्याचा अधिकार प्राप्त होत असेल तर महाराज म्हणतात एकच काय अनेक जन्म पण देवाला विनंती करतात भेची व्हावी माझी आज जन्मोजन्मी. एका जन्मात जन्मोजन्मी तुझा दास ऐको पंढरीचा वारकरी वारी सुकून येती हरी. आणि वारीचा आनंद काय आहे तर संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा. आणि तिथं काय चंद्रभागेच असणार, चंद्रभागे स्नान तुका मागे दान हेची दान. पंढरीचा वारकरी जो हडाचा वारकरी आहे तो वारी सुरू देतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात हा निष्ठेचा नियम ज्याचा नाही त्यांनी पाचवांच्या गोष्टी समजूच नाही, मोठ्याचं नाव घेऊच नाही. मी बोलत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे प्राणा संसारी तरीच गोष्टी विठोबाच्या नेमाला फार आपण नेम करतो. नेम टिकला जात आपला भाव निर्माण होतो. भाव टिकेल का नाही ते सांगता येईल. आणि हा धोका तुम्हाला हे असं नाही, संतांना सुद्धा हा धोका वाटत होता. पण तुकाराम महाराज सुद्धा देवाला म्हणतात देवा वारीच्या विषयी तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये भाव निर्माण झाला झालाय उपजला भाऊ. पण तो जर शेवटपर्यंत सिद्धीला जावं वाटत असेल तर तुझी कृपा पाहिजे. आपल्या वारीमध्ये खंडना होत असेल तर आपण समजावं अजून काही देवाची खरी कृपा आपल्यावर आहे. बरं घरसोड आहे, आपल्या संसारातल्या अडचणीमध्ये काय बोलायचं त्याच्याकडे तत्पून द्यायची. तुझी कृपा जर वाढली आम्ही येऊ शकत नाही म्हणजे तुझी कृपा आहे. तू कृपा तुझे कृपे सिद्धी जा, तुझ्या कृपेशिवाय सिद्धी जा. नामदेवराजांना तू नियम केलाय
पण तो टिकवणं तुझ्या हातात. नामा म्हणे केशव नामा म्हणे केशवाच्या, केला नेमका रे माझा, केला नेमका रे माझा, केला नेमका रे माझा. नामा म्हणे केशवाच्या, केला नेमका रे माझा, केला नेमका रे माझा, केला नेमका रे माझा. नामदेवरांना तुम्ही नेम केलाय पण चालवलं तुझ्या हातात. म्हणून नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. म्हणून या वारकऱ्याला एवढं विशेष काय? पण तो वारकरी हा नेमाचा आहे. आणि नेमाचा वारकरी असेल ना तर तुकाराम महाराज तो वाट लागतो तो भक्ताच्या. आता 15 लाख जरी यात्रा भरली असेल, 20 लाख यात्रा आली असेल, तर प्रत्येकाचा चेहरा निहाळण्याची त्याची दृष्टी आहे. त्याच्या चष्म्यामध्ये, त्याच्या CCTV मध्ये सगळे कॅप्चर होतात. अतिशय सूक्ष्म आहे त्याचा CCTV. असा जगात दुसरीवर कुठंच नाही CCTV. सगळ्याला पाहतात. आणि जर एखादा नियमाला येणार आणि त्याची जर अनुपस्थिती वारीला जर झाली तर तो लगेच म्हणतो का बरं त्याला काय संकट पडलं, नेमाला येणार आहे, तो का वारीला आला, वाट बघतो. असा विश्वामध्ये एकच देव आहे की भक्ताची वाट बघतो. आपली घरातली बायकामुळे वाट वाढत नाही, नेहमीच उशिरा येतो. हा वाट बघतो, वाट पाही त्याला सुद्धा भक्ताची भेट घ्यावी असं वाटतं बरं वर्षात. आपल्याला जसं वाटतं देवाची भेट एकदा घ्यावी वर्षात, देवाचं दर्शन घ्यावं, तसं देवाला पण वाटतं त्या भक्ताचा चेहरा मला एकदा वर्षात पाहायला मिळावं. त्याची सुद्धा दृष्टी आपल्याकडे असताना असं समजू नका आपण तो सुद्धा आपल्याकडे. आणि आपल्याला बघितलं की त्याला सुद्धा वाटतं समाधान, त्याची वारी पूर्ण झाली बघ, तिची लेजरवर नोंद होते, त्याची वारी पूर्ण झाली. आणि अबसेंटी झाली तर तिथं अबसेंटी लागते बरं. आपल्याला वाटतं त्याच्याकडे लेजर बुक नाही, तर त्याच्याकडे लेजर बुक फार सूक्ष्म आहे आणि वाट वाटतो. आणि तुकाराम महाराज सांगतात नुसती वाट आर्धतेनं त्याची वाईट त्याच्याकरता तो सारखा तिष्ठत असतो. तुका म्हणे ऐसे आर्ध जाचे नाही त्याची चक्रपाणी वाट पाहिजे. कुणाची वाट पाहतो? जावे पंढरीसी आवडे मना,
भक्ताची वाट गावी पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी हे म्हणून पांडुरंगाचा जर तुम्हाला प्राण जर काय असेल तर देवाचा प्राण हा वारकरी आहे. आणि तो भोळ्या भक्तांच्या करता केवळ आला, वारकऱ्यांच्यासाठी आला. वेद पुरुष नारायण योगियाचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण. आणि तुका म्हणे सगुण भोळ्या केवळ भोळ्या भक्तांच्या करता. आमचा वारकरी पांढऱ्या वेशात जरी असला तरी तो साधू आहे बरं. त्याने काही भगवीच वस्त्र परिधान केली पाहिजे असं. पांढऱ्या वेशामध्ये सुद्धा साधू असतो. आणि आमचा हरी महाराज एवढा पांढऱ्या वेशातला वारकरी आहे, तो सुद्धा साधूच आहे. साधू थोर जाणार, साधू थोर जाणार. आमचे वडील एक दृष्टांत सांगायचे. पांढऱ्या वेशातला सुद्धा साधू असतो. तुम्ही असं समजू नका भगवी वस्त्र परिधान केली. कारण भगवी वस्त्र परिधान करणं हे सोपं काम नाही. कलियुगामध्ये तर खूप अवघड आहे. संन्यासी होण्याकरता तुकाराम महाराजांची प्रक्रिया काय असावी ते आपल्याला सांगितलं. आशा समोर खनोनी काढावी तेनेची व्हावी गोसावी नाही तर सुखे राहावी संसार. संसारामध्ये घाल संसार ज्यांनी संसार केला नाही त्यांनी सुद्धा ज्ञानोबाराने सांगितलं. काय सांगितलं? आसून संसार जिभे वेग करी. आमचे तुकोबाराने सांगतात एक पत्नी व्रतानं राहिला ना तर तो कलियुगातला ब्रह्मचारीच आहे. त्याला ब्रह्मचारीच आहे वेगळं. पांढऱ्या वेशामध्ये सुद्धा साधू एक जणांनी संन्यासाश्रम सर्व समाजाचा परित्याग केला आणि संन्यासी भगवी वस्त्र परिधान केली. त्याची सगळी दीक्षा त्याला मान्य झाली. त्या संन्याशाचा धातूला स्पर्श करायचा नाही. तहान लागली तर कोणाकडे पाणी मागायचं नाही, कोणाच्या घरामध्ये पाणी पिण्याकरता जायचं नाही, कोणाच्या घरामध्ये पाण्याची देखील याचना करायची. तहान लागली तर पाणवट्यावरती विहिरीवरती जायचं नाही, विहीर भेटली तर नदीवरती जायचं आणि पाणी प्यायचं. पाण्याची सुद्धा संन्याशाने याचना करायची अशी दीक्षा त्यांनी घेतली. आणि जनकाचा त्याग त्याच्या कानावरती सारखा येऊ लागला. त्याला वाटलं त्या जनकाची एकदा भेटच घेऊन यावं, जनक कोणी जाऊन यावं आणि त्याचाही त्याग कसा आपण पाहावं. म्हणून तो जनकपुरीला तो साधू चालत गेला. जायला खूप दिवस लागले आणि एक दिवस त्या जनकपुरीमध्ये जनक राजाच्या नगरीमध्ये जाऊन पोहोचला. येते दुपारची वेळ त्याला तहान लागली. त्या साधूला तहान लागली. त्याने विचार केला तहान लागल्यानंतर पाणी कुणाकडे मागायचं नाही. आपला नियम आहे साधूचा पाणवट्यावरती जायचं. पाणवटा कुठं दिसत नाही तर नदीवरती जायचं. त्या जनकपुरीमध्ये अशी मोठी नदी आहे गंगेसारखी वाहते नदी. आणि त्यांनी विचार केला आपल्याला आता खूप तहान लागली, आपण नदीवरती पाणी पिण्याकरता गेलो. दुपारची वेळ आहे, सगळे लोक आपापल्या गावात दंग आहेत. जनकपुरीमध्ये दुपारच्या वेळेला सगळी शांतता आहे. त्याला कोणी मनुष्य भेटायला आणि त्या घाटावरून खाली उतरायला लागला पाणी पिण्याकरता जाण्याकरता. नदीच्या 5-6 घाटाच्या पायऱ्याने उतरला आणि 7व्या पायरीवरती त्या साधूला एक 25 तोळ्याचं सोन्याचं कंकण दिसलं. कडं दिसलं सोन्याचं. आणि त्या सोन्याच्या धातूमध्ये अशी अशी पावर आहे, अशी ताकद आहे की ते माणसाला लोहचुंबकासारखं खेचून घेतो माणूस. आणि त्या साधूने विचार केला 25 तोळ्याचं सोन्याचं कंकण पडलंय. असा तितका झटपशी जवळ गेला आणि त्याला स्पर्श करायचा आहे. तेवढ्या त्याच्या दुसऱ्या मनाने सांगितलं अरे तू तर साधू झालेला आहे, सर्व संघाचा परित्याग केला आहे. धातूला चुकून जरी स्पर्श झाला तर त्या संन्याशानं प्रायचित्त म्हणून 7 दिवस उपोषण करायचे आणि फक्त दाढेला लवंग धरायचे. त्याच्यापेक्षा अन्नही प्राशन करायचं
ही बाह्यचित नाही त्याचं, आणि हे घेऊन आपल्याला करायचं काय, थोडासा बाजूला साधला, परंतु त्याच्यामध्ये ताकद असते धातूमध्ये. मनुष्य सहजासहजी बाजूला जाऊ शकतो. काय देवाने किमया केली मला माहीत नाही. पुन्हा पुन्हा तिथं जाऊ लागला, पण पुन्हा असा विचार केला हे घेऊन आपल्याला उपयोग नाही, पण असं करू लागला याचा कदाचित दुसऱ्याला कोणाला तरी तो झाला तरी बरं होतं. ते असं करून आहे पण त्यांनी विचार केला एकदा बघितलं त्या जनकपुरीमध्ये जवळ कोणच त्याला दिसेल, परंतु एक परी म्हणजे धोबी त्या नदीवरती धुणं धुवत होता. कपड्याचा मोठा पिळा त्या पायरीवरती टाकलेला, अनेक कपडे त्या नदीत भिजू घातलेले आहेत. तो उचलतोय धुतोय आणि तेवढ्या त्या साधूनी त्याला हात मारली, धोबी इकडे. त्यांनी विचार केला माझ्या पाठीमागे खूप काम आहे, आणि हा कोण गोसावी आला इथं, गाडीवाला आहे, काय काम आहे त्याचं. पण त्याने विचारलं काय काम आहे माझ्याकडे. त्यावेळी साधूने सांगितलं अरे वेड्या लवकर ये, अरे काम काय सांग ना तुम्हाला. तुला संवाद होता. त्यांनी सांगितलं अरे 25 तोळ्याचं सोन्याचं कंकण पडलंय, कडं पडलंय, आणि ते तुला घेऊन जा. त्याला वाटलं तू परी धोतर फिटेपर्यंत पडत होते, पण त्या पाठानं उत्तर त्याला दिलं अरे ते 6 महिने झाले तिथं पडलंय सोन्याचं कंकण, आम्ही रोज बघतोय. आणि आमच्या जनकपुरीतले लोक असे, आमच्या जनकाची अशी शिकवण आहे की जी आपली वस्तू नाही त्या वस्तूला स्पर्शच करायला. तुला पाहिजे असेल तर गोसावड्या तुला घेऊन जा, आम्हाला नको गोसावड्यामध्ये. त्या साधूला वाटलं पांढऱ्या वेशातलाच खरा साधू बरं. मी निश्चित भगवी वस्त्र परिधान केली, निश्चित गाडी वळवली, म्हणजे आमचा वारकरी पांढऱ्या वेशात असला तर तो खरा साधू. तुकाराम महाराज सांगतात की त्या देवाला भगवंताचं दैवत जर कोणतं असेल तर तो वारकरी त्याचं दैवत आहे. त्या वारकऱ्याची तो वर्षभर वाट बघतो. आता आषाढीनंतर तो गेला नागपूरला तर पुन्हा आषाढीलाच येणार आहे. त्या भक्ताला जशी देवाला भेटण्याची इच्छा असते ना, तशी देवाला सुद्धा त्या भक्ताला भेटण्याची इच्छा असते. तुकाराम महाराज म्हणतात तो वारकरी अधिकार संपन्न आहे. सामान्य वारकरी तो गवाळ करतील, आणि त्या वारकऱ्याकरता तो निकष लावला. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे असं नाही. तर वारकरी म्हणजे काय, बाह्य आणि वारकरी कधीच होऊ शकत नाही. तर वारकऱ्याचं लक्षण ज्ञानोबा राय सांगतात की त्याने आपलं जीवन संपूर्ण त्या पांडुरंगाला समर्पित केले आहे, आणि त्याला ज्ञानोबा राय वारकऱ्याची संज्ञा देतात. ती संज्ञा अशी आहे काया वाचा म्हणे सर्वस्वेदा विठ्ठलाचा वारी. तो निष्ठेच आहे. त्या वारकऱ्यामध्ये निष्ठा नसेल तो वारकरी नाही. तुकाराम महाराज सांगतात निष्ठावंत भाव